नमस्कार मंडळी, मी आता असं आहे मालवण तालुक्यातील रामगड या गावात आणि वाडी असा रामगड सडेवाडी. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इकडे फिरवा जरा कॅमेरो. आमचे खास मित्र असतात गणेश पराडकर. नमस्कार. गवडी काम करतात आणि दशावतारी कलाकार असतात. हो हो, बरीचशी अशी पात्रा करतात. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचो लाडको गणेश पराडकर. तर हे आपले मित्र असत, यूट्यूब चॅनल असत त्यांचं, माझं पण चॅनलला, पण मी काय जास्त टाकत नाही. कामाच्या गडबडीत असल्यामुळे मी काय जास्त टाकूक मागा गावत नाही. कारण कसं असतं, काम बघा, घर बघा, या सगळ्या गोष्टी करता करता आपण जर फिराक गेलो तर आपल्याजवळ म्हणजे तेवढं वेळ पण नसता. त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये काही व्हिडिओ टाकते. गणेश पराडकर इंस्टाग्राम पेज असा, त्याच्यानंतर गणेश पराडकर म्हणजे फेसबुकला पण मी इंस्टाग्रामला टाकलेले अपलोड फेसबुकला होतं. त्याच्यानंतर मालवणी धुमच्यान चॅनल असा आणि ह्यो माझा मित्र असा, चांगले चांगले त्याचे व्हिडिओ असतात, तर ते तुम्ही बघित असतात. असेच त्याच्या चॅनलला पण जास्तीत जास्त सपोर्ट करा, जेणेकरून कसा तळागाळातलो जो माणूस आपलो तो काहीतरी गरीब माणूस काहीतरी मोठं होतो. आणि ह्या उद्देशाने आपण ह्या केलेला. आज ते आपल्याजवळ इलेले असत. आपल्याकडे रामनवमीचा कार्यक्रम असा, तर मंदिर तुमका आम्ही दाखवतलो. तर चला तर मग तुमका थोड्या वेळाने नंतर मंदिर दाखवतलो. पण ह्या मित्राक सपोर्ट करा आणि माझं पण मालवणी तुमच्या चॅनल असा, आमका सपोर्ट नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद. बाई हळूहळू चला मुखाने राम नाम बोला. 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 बाई हळूहळू चला मुखाने जागा नाही तेवढी. आणि मोरा चंदुराव मांडला. आणि गोऱ्या चंदुराव मांडला.
प्रदक्षिणा मारूची असत. आम्ही दमलो अबू दमा आला कडकडीत उन्हासून आम्ही इलो. एक प्रदक्षिणा मारलं आणि वाईट थोडंसं बसलं तर मस्त की मंद अशी वाऱ्याची झुळूक येता. संपूर्ण सडो असा योग भरपूर गरम होता. आता 5 प्रदक्षिणा मारून बघूया पुढे काय करतात. उत्साह भारी असा. 5 प्रदक्षिणा मारून झालेले असत. प्रभुरामांची पालखी असा. सुस्वागतम. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पराडकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी राम जन्म उत्सव हा खूप धूमधडाक्यामध्ये उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहे. आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राची पूजा चालू आहे. पूजा आणि आता काही वेळातच या ठिकाणी पालखी सोहळ्याचा देखील कार्यक्रम पार पडलेला आहे. आपले सर्वांचे लाडके पराडकर कुटुंबातील मोठे बंधुराज आणि आमच्या सर्वांचे गुरुवर्य वैकुंठवासी सदाशिव पराडकर भुवनी या ठिकाणी या प्रतिमेची स्थापना केलेली आहे आणि या कुटुंबाला एक धार्मिक वातावरण या वाडीमध्ये निर्माण करून दिलेलं आहे. ते आमचे सर्वांचे लाडके वैकुंठवासी सदाशिव पराडकर बुवा यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पुढे चालू राहिलेला आहे. त्यांची सर्व बंधुराज त्याचप्रमाणे सर्व पाहुणे मंडळी आणि गावातील सर्व रहिवासी या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी आता आरतीला सुरुवात होत आहे. तरी या ठिकाणी मंडपामध्ये आरतीला येण्याची कृपा करावी. धन्यवाद. सर्वांगी सुंदर उठशैंदुराची कंठी शोभे मा मुक्तासुराची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. तुझ गौरी कुमरा चंदनाची हुटी कुंकुम केशरा. हिरे जैन मूड शोभतो बरा रुंजुंटीनु फुले चरणी गागर्या. देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुलसी नैना. आजरा माता वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती.
दर्शन घ्यायचं आहे आणि कोणी घाई गडबड करू नये. लाईनीत दर्शन घेऊन या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे पराळकर परिवाराने. तरी महाप्रसाद घेतल्याशिवाय माऊली कोणी जाऊ नये. धन्यवाद. दर्शनासाठी भरपूर गर्दी असा. आमचा नंबर एवढ्यात लागत असा वाटत नाही. भरपूर गर्दी असा. गर्दी कमी झाल्यावर दर्शन घेऊया. गोऱ्या गोऱ्या गाली
दणदणीत पाळणा होऊन जाऊ दे. म्हणता ग माझी बाय. हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा. त्यात चिमुकला माझा चकुला दिसतो कसा देखना, त्यात चिमुकला माझा चकुला दिसतो कसा देखना. हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा. वरती खाली पाय हलवितो केविलवान का पाहतो, वरती खाली पाय हलवितो केविलवान का पाहतो. देवा माझ्या प्रिय बाळाची पुरी करी रे कामना, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा. भूक लागली म्हणून रडला, रडून शिनता तो झोपला. भूक लागली म्हणून रडला, रडून शिनता तो झोपला. देवा माझ्या प्रिय बाळाची पुरी करी रे कल्पना, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा. डोळे झाले घडवितो झोपेमध्ये का दचकतो, डोळे होते का उघडवितो झोपेमध्ये का दचकतो. कशा जीवाला संसारातील यातना, हळूहळू सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा. देशाकरिता देह जावा, देशाकरिता देह जावा. परियंतरी सदा राहाव्या मानसिकीच्या भावना, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोन्याचा पाळणा. शाबास. के जोजवा जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याचा मधोमध फिरतो खेळणा. ओ हलके हलके जोजवा जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. सजली ग मऊ मखमालीची शय्या, मिरली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ लोपले पाण्यामध्ये पाळणा धुतो ग, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. ओ हलके हलके जोजवा जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. पूर्ण करा कानात हळूच वेळा ग, बारशाचा सोहळा उघड्या वाटा ग. आज बाई इंद्राचा दरबार टेंगणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. ओ हलके हलके जोजवा जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. सजली ग मखमालीची शय्या, निजली ग बाळाची गोरी गोरी काया. आज वाटे इंद्राचा दरबार ढेंगणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. ओ हलके हलके जोजवा जोजवा माझा पाळणा, पाळण्याच्या मधोमध
लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोट्यात घरट्यात चिऊताई, गाय झोपली गोट्यात घरट्यात चिऊताई. बरसात वेलीवर झोपल्या ग जाई जोई, मीठ पापण्या डोळ्यांची गाते तुलाही अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसेनी बाळा भाग्य यशोदेचे भाडी, देवकी नसेनी बाळा भाग्य यशोदेचे भाडी. दुःख घेण्यासाठी केली बदलाची जोडी, जगावे गळी ममता जगावे गळी हुंडाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. टीव्हीवर दिसणार आहेस तू. रुसलेल्या राधेला कृष्ण बनतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण बनतो हास. अविनाश रावांचं नाव घेते रामनवमी दिवशी खास. शाबास, मस्त. दिलेल्या मंडळींका महाप्रसादाची व्यवस्था केलेली असा, प्रसाद ग्रहण करूया. कार्यक्रम तर झालेलो असा, दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतलं. आता थोड्या वेळ बसलो असं आहे सर. आणि पराडकर कुटुंबीय थोडाफार या मंदिराबद्दल सांगतली असत. पहिल्यांदाच मी चला देवळात बघूया काय म्हणतात ते. नमस्कार. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे रामनवमी उत्सव खूप मोठ्या आम्ही जल्लोषात साजरा केला. थोडक्यात ह्या मंदिराबद्दलचं जर सांगायचं म्हटलं तर 1994 साली आमचे बंधुराज सदाशिवबुवा पराडकर यांना आचऱ्याला रामेश्वराच्या मंदिरात जायची इच्छा होती, पण त्यांना घरची परिस्थिती, गाडीला पैसे नाही किंवा घराकडे गुरांकडे जायला कोण नाही म्हणून आईवडिलांनी सांगितलं तुला नाही जाता येणार, तू गुरांकडे जा. आणि गुरांजवळ गेला तर महाराणावर त्याला रोज जिथे गुरं चारतात लोक तिथे इतर दिवशी कोणाला ती मूर्ती सापडली नाही, पण त्याच दिवशी ती मूर्ती रानात त्याला ती सापडली. आणि मग त्याने त्याच्याकडे असणारं ते कोयतं ते काढलं, त्याच्यातून आजूबाजूची माती खोदली आणि मग ती मूर्ती घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर मग आम्ही गावी रामगडमध्ये आमच्या गांगेश्वराच्या मंदिरात जाऊन कौल लावला. तर त्यांनी सांगितलं त्याची जायची इच्छा होती पण त्याला जाता आलं नाही. प्रभू रामचंद्राने त्याला दर्शन साक्षात दिलं आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला जमेल त्याप्रमाणे त्याची सेवा चाकरी करा. मग त्यावेळी ती मूर्ती आणली आणि मग आम्ही तिथे तुळशी वृंदावनमध्ये ठेवली आणि तुळशी वृंदावनमध्ये ठेवून तिथे काही दिवशी पूजा केली. आणि 2008 मध्ये ज्यावेळी माझी चांगलं कंपनी चाललेली होती त्यावेळी मी त्याला म्हटलं की आता आपल्याला एक छोटंसं मंदिर बांधायचं आहे. बरीच वर्ष झाली त्यावर तुळशी वृंदावनमध्ये ती मूर्ती आहे, आपण छोटंसं मंदिर बांधू. आणि 2008 मध्ये हे आम्ही मंदिर बांधलं. आणि त्याची मंदिर बांधल्यानंतर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मुंबईवरून त्या येताना आम्ही मूर्त्या आणल्या आणि मंदिरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. रामेश्वराची सेवा अगदी सगळं कुटुंब निस्वार्थीपणाने आम्ही करतो आहोत. ही पूजा करण्यामागचा आमचा उद्देश तोच की ज्या देवाचं दर्शन आम्हाला रामनवमीच्या दिवशी झालं मग त्या दिवशी आपणही काहीतरी कार्यक्रम त्या उद्देशाने करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या दिवसापासून आतापर्यंत ह्या रामनवमीचा कार्यक्रम खूप धूमधडाक्यात
थाटामाटात आम्ही साजरा करतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळेजण, वाडीतले लोक, घरातले लोक सगळेजण सहकार्य करतात. त्यांचे मी त्या निमित्ताने आभार मानेन. तुम्ही आज आमच्या मंदिरात काय नक्की चाललं आहे ते बघण्यासाठी आलात. तुमचं मी मनापासून स्वागत करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आमच्या मंदिराची जी थोडक्यात जी माहिती सांगितली ती तुम्ही इतर लोकांपर्यंत पोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.